असंख्य प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. सर्वप्रथम आपण स्वागत करूया आपल्या दोनही मान्यवर परीक्षकांचं. मकरंद देशपांडे सर आणि मुग्धा गोडसे यांचं. 8 स्पर्धक संघ आपल्या बरोबर उपस्थित आहेत. आजच्या भागामध्ये 4 स्पर्धक संघांचे परफॉर्मन्सेस होतील, उद्याच्या भागात 4. पण यांच्या बरोबर आपल्यातून आपली साथ सोडून गेलेले काही स्पर्धक संघ सुद्धा हजर होणार आहेत. त्यांचा गुणांशी पदकांशी काहीही संबंध नसणार आहे. ते आपल्या स्पर्धेत आता नाही आहेत, पण तरी सुद्धा लोकाग्रहास्तव आपण त्यांना बोलवलेलं आहे. ते येणारच आहेत. ते कोण आहेत तुम्हाला कळेलच काही क्षणात. उत्सुकता फार ताणणार नाहीये मी, पण एक मात्र उत्सुकता मला सुद्धा होती की या भागामध्ये आणि उद्याच्या भागामध्ये कोण येणार विशेष अतिथी म्हणून. एक असा मराठी मुलगा ज्यानं आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून सुरुवात केली. पेज 3 म्हणत त्यानं हिंदी चित्रपट सृष्टीच्या दिशेनं मराठी पाऊल पुढे टाकलं, पण तो मराठी चित्रपट सृष्टीला विसरला नाही. तो पुन्हा आला, त्यानं काम केलं आणि यावेळी त्याने केलेल्या कामाला नॅशनल अवॉर्ड मिळाला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मराठी नटाचा बुलंद आवाज उपेंद्र लिमये यांचं. नमस्कार उपेंद्र, तुझं स्वागत आहे या मंचावर. तुला काय वाटतं या संपूर्ण ह्या कार्यक्रमाचे भारतभर जगभर असंख्य चाहते आहेत, त्यापैकीच मी पण एक चाहता आहे. काही अत्यंत न बघायला मिळालेल्या अत्यंत विलक्षण अशा गोष्टी या निमित्ताने बघायला मिळालेल्या आहेत आणि आज प्रत्यक्ष जादूचे प्रयोग बघायला मी इथे आलेलो आहे. त्यामुळे मीच स्वतः खूप जास्त समाधानी आहे की मला या कार्यक्रमात तुम्ही सहभागी करून घेताय. जादूचे प्रयोग बघायला स्वतः एक जादूगार उपस्थित आहे. तुझ्या आवाजाची जादू तर आहेच, पण तुझ्या अभिनयाबद्दल आणि कारकिर्दीबद्दल आणि येणाऱ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोतच. तुझं स्वागत आहे. मी विनंती करतो की तू स्थानापन्न. थँक्स.